जय महाराष्ट्र. मी मानसी देशपांडे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. अनेक गंभीर आरोपांच्या गर्तेत अडकलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर पदाचा राजीनामा दिलाय. खडसे यांनी शनिवारी सकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते. गजानन पाटीलनं खडसेंसाठी 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप असो किंवा लिमोझिनच्या मॉडिफिकेशनचा वाद, या सगळ्या प्रकरणात आरोप करणाऱ्यांनी कुठलेही पुरावे दिले नाहीत. मात्र त्यानंतरही मीडिया ट्रायल सुरू असताना आपण व्यथित झाल्याचं खडसे म्हणाले. माझ्यावरचे सर्व आरोप हे तथ्यहीन आणि बिनबुडाचे आणि बदनामी करणारे आहेत. मी आरोप करणाऱ्या प्रत्येकाला पुरावे देण्याचं आव्हान दिलं आहे. मात्र कुणी एकानेही पुरावे दिले नाहीत. मात्र सततच्या आरोपामुळे पक्षाची बदनामी होते. त्यामुळे माझ्यावरच्या आरोपांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत मी पदावर न राहण्याचा निर्णय घेतलाय, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. हॅकर म्हणजे चोर. तुम्ही एखाद्या चोरावर कसा विश्वास ठेवता? दाऊदशी कॉल करण्याचा संबंधच नाही. हॅकरने एकतरी पुरावा सादर करावा. या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जर माझ्या विरोधात काही तथ्य आढळलं नाही तर हॅकरसह त्यांच्यासोबत जे असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असंही दाऊद कॉल प्रकरणी बोलताना खडसे म्हणाले. दुसरीकडे ज्या जमीन प्रकरणावरून खडसेंवर राजीनाम्याची वेळ उठावली ती भोसरीतली जमीन खरेदी नियमानुसारच असल्याचा दावा खडसेंनी केला. मात्र ही अवैध ठरवण्याचा प्रयत्न होतोय. पण या प्रकरणातही कुणीही एकही पुरावा दिलेला नाही, असंही खडसेंनी सांगितलंय. एकनाथ खडसेंचा राजीनामा पुरेसा नाही तर त्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये काँग्रेसनं रास्ता रोको केला. या आंदोलनात त्यांनी भाजप भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्यावर आम्ही समाधानी नाही तर त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. भाजपाकडून जाणीवपूर्वक बहुजन नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते नारायण राणेंनी केला. एकनाथ खडसे यांच्यावरचे आरोप निश्चितपणे गंभीर आहेत आणि त्यांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र खडसे भाजपमधले आणि बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत. खडसे यांच्यासारख्या नेत्याचे इतकं धिंडवडे काढण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा यापूर्वीच त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता, असं राणे यांनी म्हटलंय. खडसेंच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेनं जळगावमध्ये जल्लोष केलाय. शिवसैनिकांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. राज्यात शिवसेना भाजप एकत्र सत्तेवर आहेत, तरीही युतीतल्या एका मंत्र्यांच्या राजीनाम्यावर मित्रपक्ष जास्त आनंदी झालाय. दरम्यान शिवसेना आणि भाजपची 10 जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या बदलांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भुजबळ कुटुंबियांशी राज्य सरकार सूडबुद्धीनं वागतंय. भुजबळ कुटुंबियांवर वारंवार आघात होत आहेत, पण आम्ही हिमतीनं लढू. लोक आमच्या पाठीशी आहेत आणि न्यायदेवतेकडे न्याय असल्याचा आमचा विश्वास आहे, असं प्रतिपादन आमदार पंकज भुजबळ यांनी शुक्रवारी मनमाड येथे पत्रकारांशी बोलताना केलंय. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचे पडसाद. खडसेंचं होमग्राऊंड जळगावमध्ये उमटले. जळगावात एकनाथ खडसेंच्या समर्थकांनी रास्ता रोको करत जाळपोळ केली, तर जळगावातच शिवसैनिकांनी खडसेंच्या राजीनाम्यानंतर जल्लोष केला. शिवसैनिकांनी फटाके फोडले तर एकमेकांना मिठाई भरवून आनंद
साजरा केला. खडसेंचं होम ग्राउंड असलेल्या जळगावमध्ये परस्पर भिन्न दृश्य दिसत होती. जळगावमध्ये खडसेंच्या राजीनाम्याचे तीव्र पडसाद उमटलेत. खडसे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. खडसे समर्थकांनी जळगावात जाळपोळ केली. अनेक आरोपांनंतर खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. खडसेंवरचे हे आरोप खोटे असून खडसेंना जाणून बुजून बदनाम केलं जातंय असा आरोप समर्थकांनी केलाय आणि आरोप करणाऱ्यांचा खडसे समर्थकांनी निषेध केलाय. एकनाथ खडसेंनी राजीनामा देताच नेहमी वर्दळ असणाऱ्या मुक्ताईनगरच्या बंगल्यावर मात्र शुकशुकाट दिसला. राजीनाम्यानंतर जळगावमध्ये शिवसेना जल्लोष करत असताना दुसरीकडे मात्र खडसे समर्थक कुठेच दिसत नव्हते. खडसेंच्या जळगावमधल्या या बंगल्यावर नेहमीच वर्दळ असते, पण आज खडसेंनी दिलेल्या राजीनाम्यानंतर मात्र इथे कोणीच फिरकलं नाही. खडसेंच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेनं जळगावमध्ये जल्लोष केलाय. शिवसैनिकांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. राज्यात शिवसेना भाजप एकत्र सत्तेवर आहेत, तरीही युतीतल्या एका मंत्र्याच्या राजीनाम्यावर मित्रपक्षच जास्त आनंदी झालाय. दरम्यान शिवसेना आणि भाजपची 10 जूनला बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या बदलांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. अण्णा हजारेंना धमकी देणाऱ्या संशयित व्यक्तीला पकडण्यात अखेर यश आलंय. ज्ञानेश्वर पानसरे असं त्या व्यक्तीचं नाव असून त्याला नेवासा इथून ताब्यात घेण्यात आलंय. अंबादास लष्करी नावाच्या गुंडाच्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वर पानसरे यांना अंबादासच्या नावे अण्णा हजारेंना धमकीपत्र पाठवलं होतं. तपासात ही बाब उघड होताच पोलिसांनी ज्ञानेश्वर पानसरेला ताब्यात घेतलंय. जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचा आरोप करत तृप्ती देसाईंना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात गाभारा प्रवेशासाठी आंदोलन केलं होतं. यावेळी देसाईंना मारहाण देखील करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी 7 जणांना अटक केली होती. मात्र मारहाण करणाऱ्यांची संख्या जास्त होती, त्या सर्वांना अटक करा अशी मागणी करत देसाईंनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं. भुजबळ कुटुंबियांची राज्य सरकार सूडबुद्धीनं वागत आहे. भुजबळ कुटुंबियांवर वारंवार आघात होत आहेत, पण आम्ही हिमतीनं लढू. लोक आमच्या पाठीशी आहेत आणि न्यायदेवतेकडे न्याय असल्याचा आमचा विश्वास आहे, असं प्रतिपादन आमदार पंकज भुजबळ यांनी शुक्रवारी मनमाड येथे पत्रकारांशी बोलताना केलं. गोंदिया जिल्ह्यात गावगुंडांनी केलेल्या मारहाणीला घाबरून महिलेसह तिच्या 2 मुली गेल्या 6 दिवसांपासून गाव सोडून गेल्यात. महिलेनं शारीरिक संबंध ठेवायला नकार दिल्यानं तिच्यासह तिच्या 2 अल्पवयीन मुलींवर बलात्काराचा प्रयत्न केला गेला. महिलेनं पोलिसात तक्रार केली, मात्र पोलिसांनी फक्त विनयभंगाचा गुन्हा दाखल करत महिलेची बोळवण केली. झारखंडच्या हजारीबाग रेल्वे स्टेशन जवळ थांबलेल्या एका एक्सप्रेसच्या डब्याला आग लागली आहे. या आगीत संपूर्ण डबा जळून खाक झाला असून याबाबतच्या चौकशीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. साडी खरेदीच्या बहाण्यानं तब्बल 66,500 रुपयांच्या साड्या लंपास करणाऱ्या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. पुण्यातल्या कर्वे मार्गावरच्या दुकानातला हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे. या दुकानात 5 महिला आल्या. त्यांनी विक्रेत्याला विविध प्रकारच्या साड्या दाखवायला सांगितलं, तिला बोलवण्यात गुंतवलं आणि महागड्या साड्या या महिलांनी लंपास केल्या. बुलढाण्याच्या मेहकर ग्रामीण रुग्णालयातून सुमारे 8.5 लाख रुपयांचे वैद्यकीय साहित्य गायब झाले. 2010 मध्ये या रुग्णालयाला हे व्हेंटिलेटर मशीन आणि इतर वैद्यकीय साहित्य देण्यात आलं होतं. याची किंमत 8.5 लाख रुपये आहे. हे साहित्य रुग्णालयात पोहोचल्याची नोंदही करण्यात आली, मात्र रुग्णांना या सुविधांचा लाभ मिळत नाहीये. नागपूरचा टिमकी परिसर दुहेरी हत्याकांडानं हादरला. या परिसरात राहणाऱ्या नासिर भाई यांच्या घरात राहणाऱ्या सरवर आलम आणि त्याच्या मुलाची हत्या करून सरवर आलमच्या पत्नीनं आत्महत्या केल्याचं उघड झालंय. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीला आली आहे. नासिरच्या घराचं दार सकाळपासून बंद असल्याचं नासिर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं असता सरवर आलमची पत्नी फास लावलेल्या स्थितीत आढळली.
खोपोली पाली रोडवर झायलो कारला अपघात झाला। यामध्ये एक जण ठार तर 2 जण जखमी झाले, तर चालक फरार आहे। खोपोलीच्या दिशेनं रात्री उशिरा येत असताना उमरे गावाच्या हद्दीत झायलो गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी झाडावर आदळली। जखमींना खोपोलीतल्या नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। गुडगाव येथे एका तरुणानं दारू पिऊन धिंगाणा घातलाय। याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। यावेळी पोलिसांनी तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांबरोबर त्याची बाचाबाची झाली। या बाचाबाचीत पोलिसांनी तरुणाला मारहाण केली आणि ताब्यात घेतलं। गोंदियात हुंड्यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवतीचा बळी तिच्या सासरच्यांनी घेतलाय। गोंदियाच्या गौशाला भागात राहणाऱ्या वैशाली हिचा प्रेमविवाह आकाश पुरोहित याच्याशी झाला। घरच्यांचा विरोध झुगारून तिनं त्याच्याशी लग्न केलं। सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं, पण हळूहळू सासरच्यांनी हुंड्यासाठी तिच्या मागे तगादा लावला आणि याच पैशाच्या हव्यासापायी तिचा बळी त्यांनी घेतलाय। मान्सूनपूर्व पावसामुळे मराठवाड्यातले शेतकरी सुखावलेत। उस्मानाबाद जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस पडला। गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळानं होरपळत असलेला शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होता। शुक्रवारी रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला। राज्यात विजेनं 10 जणांचे बळी घेतलेत। वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे नुकसानही झालंय। वीज कोसळल्यानं अनेक जण ठार झालेत, जनावरही दगावलीत। साताऱ्यातल्या मान तालुक्यात 68 घरांचे पत्रे उडालेत, तर मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय। मुंबईमध्ये सध्या गॅस्ट्रो आणि काविळ्याची जोरदार साथ आहे। मुंबईत अनेक ठिकाणी होणारा अपुरा आणि दूषित पाणी पुरवठाही याला जबाबदार आहे। तर दूषित पाण्यासह खराब बर्फ आणि उघड्यावर खाद्यपदार्थांमुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं निरीक्षण पालिकेच्या आरोग्य विभागानं नोंदवलंय। पावसाळ्यात पसरणाऱ्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानं नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन केलंय। तसंच याबाबत महापालिकेच्या 6ही प्रभागांअंतर्गत जनजागृती मोहीम राबवण्यात येतेय। बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली असून दर गगनाला भिडलेत। मुंबई बाजार समितीत दररोज 600 ते 700 गाड्या भाज्या आवक येत होत्या, त्यांची आवक घटून आता 400 गाड्याच भाजीपाला मुंबईत दाखल होतो। भेंडी, टोमॅटोचे दर 5 महिन्यात 5 पटीनं वाढलेत, तर सर्वच भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत। कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकलच्या प्राथमिक चाचण्यांना सुरुवात झाली। जवळपास 16 विविध चाचण्यांपैकी 12 चाचण्यांमध्ये एसी लोकल पास झाली आहे। 4 सॉफ्टवेअरच्या चाचण्या बाकी असल्याची माहिती रेल्वेतल्या सूत्रांकडून देण्यात आली आहे। रेल्वे क्रमांक 139 वरही रेल्वे तिकीट रद्द करता येणार आहे। तिकीट केंद्रावर काढलेली मेल एक्सप्रेसची आरक्षित तिकीटं रद्द करण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली। IRCTCच्या वेबसाईटवरूनही ही तिकीटं रद्द करता येणार आहेत। मागच्या वर्षी राज्यातल्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातल्या 60 ते 70 हजार जागा रिक्त राहत होत्या। याबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं समिती नेमली होती। या समितीच्या शिफारशीनुसार सरकारनं जागांना कात्री लावली आहे, त्यामुळे यंदा प्रवेशासाठी चढाओढ होणार आहे। MBA पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यभरातून यंदा 30,000हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत। 4 जूनला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे। तसंच या यादीतल्या विद्यार्थ्यांना 10 जूनपासून ऑप्शन फॉर्म द्यायला सुरुवात होणार आहे। ठाणे महापालिकेनं 3D झेब्रा क्रॉसिंगचा प्रयोग शहरात राबवण्याचा निर्णय घेतला। या अनुषंगानं कळवा खारेगाव परिसरातल्या एका रस्त्यावर 3D झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात आलंय। भरधाव वाहन चालवणाऱ्यांना चाप बसावा आणि वाढते अपघात टाळावेत या उद्देशानं 3D झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात आलंय। मुंबईतल्या कंत्राटदारांच्या लॉबीनं पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठीच्या निविदांवर अघोषित बहिष्कार टाकला। महापालिकेनं 3 वेळा निविदा मागवल्या, मात्र कंत्राटदारांनी प्रतिसादच दिला नाही। या मुजोरीमुळे मुंबईच्या नागरिकांचे पावसाळ्यात हाल होण्याची शक्यता आहे।
यंदा पावसाळ्यात मुंबईमध्ये 1 लाख देशी झाडं लावण्याचा संकल्प मुंबई पालिकेने घेतलाय। मुंबईतल्या मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन या मातीत रुजतील, वाढतील अशी झाडं लावण्यात येणार आहेत। मातीत मुळं घट्ट धरणारी झाडं लावावीत असं आवाहन मुंबईकरांना पालिकेच्या उद्यान विभागानं केलंय। राज्य शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी जाहीर करण्यात येणारी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची मालमत्ता त्वरित जाहीर करावी असे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत। तसंच पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःची मालमत्ता जाहीर केली असून ती शासनाच्या संकेतस्थळावर टाकली आहे। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत दररोज तयार होणारा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा न करता तो एकत्रितरित्या टाकण्यात येतोय अशी माहिती कल्याण डोंबिवलीच्या पालिका अधिकाऱ्यानं दिली आहे। ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीनं जमा करण्याची कोणतीही पद्धत पालिकेनं अद्याप विकसित केली नाहीये, त्यामुळे रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। मुंबईच्या उपनगरातल्या तबेल्यातून आजही नाल्यात शेणपाण्यासोबत इतरही कचरा टाकला जातो, त्यामुळे नाले आणि नदी स्वच्छ केल्यानंतरही त्यात सातत्यानं शेणाचे थर साचतायत। शेणपाण्याची विल्हेवाट लावणं आणि स्वच्छता राखणं याबाबत महापालिकेनं मुंबईमधल्या तबेल्यांच्या मालकांवर नोटिसा बजावल्यात। मात्र राजकीय छत्रछायेमुळे तबेल्याच्या मालकांवर केवळ नोटिसा बजावून पालिकेला गप्प बसावं लागलंय। मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्यांपाठोपाठ विशेष समित्यांच्या अध्यक्षांनीही नाले सफाई पाहणी दौरे सुरू केले, त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांना आपापली कामं सोडून राजकीय नेत्यांची नाल्याकाठी उभे राहून वाट पाहण्याची वेळ आली, तर पालिकेच्या जनसंपर्क विभागातल्या अधिकाऱ्यांनीही नाले सफाई दौऱ्यासाठी धावपळ करावी लागतेय। मुंबई महापालिकेनं जकात नाक्यांचा बिझनेस हबमध्ये समावेश केला। या जीएसटीतून घसघशीत उत्पन्न मिळावं यासाठी हबमध्ये अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाणार आहे। तसंच येथे पार्किंग आणि कार्यालय उभारून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचंही पालिकेनं निश्चित केलंय। ठाण्यातल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचं स्वयंपाकगृह सुधारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत 35 लाख रुपयांचा निधी दिला। या निधीतून रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात रोटी मेकरचा समावेश करण्यात आलाय। अशा प्रकारचं रोटी मेकर वापरणारं हे राज्यातलं पहिलं रुग्णालय ठरणार आहे। पुणे महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करून शहरातल्या अनेक प्रमुख हॉस्पिटल्सतर्फे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। हॉस्पिटलमधल्या जेमतेम 10 ते 12% अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं कारवाई केली। गेल्या 2 वर्षांपासून उर्वरित बांधकामांकडे डोळेझाकच केल्याचं स्पष्ट होतंय। राज्यातल्या प्रमुख धरणांचा पाणीसाठा आता केवळ 10% आला असून ती भरण्यासाठी आता मान्सून बरसण्याची आवश्यकता आहे। मान्सूनची चाहूल लागली असली तरी धरणं भरायला काही अवधी लागणार असल्यानं उर्वरित पाणीसाठा आणखी काही दिवस काटकसरीनं वापरण्याची कसरत करावी लागणार आहे। बारामती तालुक्यात जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात झाली असून 1 जुलै रोजी कृषी दिनी राज्यात एकाच दिवशी 2 कोटी झाडं लावण्यात येणार आहेत। या कार्यक्रमाअंतर्गत बारामती तालुक्यात 1.25 लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे। बारामतीमध्ये मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय। नागरिकांच्या आरोग्याबाबत बारामती नगरपालिका बेफिकीर असल्याचं नुकतंच समोर आलंय। पालिकेच्या आरोग्य विभागाच्या ताफ्यात डॉग व्हॅन नसल्याचा खुलासा पालिका प्रशासनानं केलाय। मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना चौपाटीवर हाऊसबोटचा पर्याय देण्याचा विचार महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळाकडून केला जातोय। त्यासाठी तारकर्ली चौपाटी इथून स्वतःच्या मालकीची हाऊसबोट बेलापूर इथे आणण्यात आली आहे। दोन पोलिसांसह 24 जणांचा बळी घेणाऱ्या मथुरेतल्या हिंसाचाराची सीबीआय चौकशी केली पाहिजे अशी मागणी मथुरेतल्या भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी केली। अतिक्रमण हटवायला गेलेले पोलीस आणि कब्जा करणाऱ्या लोकांमध्ये गुरुवारी उडालेल्या भीषण चकमकीनंतर एकूण 24 जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केलाय।
पंतप्रधान मोदी शनिवारपासून 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झालेत. पहिल्यांदा ते अफगाणिस्तानमध्ये जाणार असून तिथे पंतप्रधानांच्या हस्ते सल्मा धरणाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी हेरातमध्ये पोहोचल्यावर अफगाणिस्तान राष्ट्रपती अब्दुल गनी यांच्याशी चर्चा करणार आहेत, तर पंतप्रधान मोदी रविवारी स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चॅम्पियन असे जगविख्यात ख्याती असलेले बॉक्सर मोहम्मद अली यांचं निधन झालंय. ते 74 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर अमेरिकेतल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. इथेच त्यांची प्राणज्योतही मालवली. मोहम्मद अलींना श्वसनाचा त्रास होत होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यासह महाफाजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.